तुम्ही कधी या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे खारी पॅटीस घरी बनवलेत का? ते म्हणजे कसे? चला सांगते. 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून त्यात चवीनुसार मीठ, ओवा, 2 चमचे तेल घालून एकत्र मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून कडक अशी कणिक लावून घ्यायची. एका वाटीत तेल, तूप, कॉर्नफ्लॉवर, मैदा घालून एकत्र मिक्स करायचा आणि साठा बनवून घ्यायचा. भिजवलेल्या कणकेचे 4 सेम साईजमध्ये गोळे करून घ्यायचे. गव्हाचं पीठ लावून दोन्ही बाजूनी पातळ अशी मोठी पोळी लाटून घ्यायची. लाटलेल्या पोळीला बनवलेला साठा हाताने सर्व बाजूनी पसरून घ्यायचा आणि वरतून कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आणि दुसरी पोळी ठेवायची, त्यावरती साठा लावायचा, कॉर्नफ्लॉवर भुरभुरवायचं. या पद्धतीने 4 पोळ्या एकमेकावर ठेवून चौथ्या पोळी ठेवल्यावर हाताने प्रेस करायचं आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून स्क्वेअर शेपमध्ये तयार करायचं. तयार झालेल्या स्क्वेअर शेपला परत गव्हाचं पीठ लावून स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायचं. मग चाकूच्या मदतीने पाहिजे त्या साईजमध्ये स्क्वेअर शेपमध्ये हे कट करून घ्यायचं. त्यावरती बटाट्याची भाजी ठेवायची, पाण्याचा ब्रश फिरवायचा, या पद्धतीने प्रेस करत सर्व फोल्ड करून घ्यायचं. कमी गरम तेल झालं की त्यात या पद्धतीने सोडून घ्यायचं आणि कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं. ही सर्व प्रोसेस कमी गॅसवरच करायची, कारण की त्याचे लेयर्स ॲटोमॅटिक सुटायला लागतात. मग तयार झाले हे आपले गव्हाच्या पिठाचे खारी पॅटीस. बघितल्यावर असं वाटणारच नाहीत हे गव्हाच्या पिठाचे आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण हे पॅटीस आवडतात